यूट्यूब शॉर्टसाठी तुम्ही जे काही गाणं यूज करीत असतात ते गाणं तुम्ही एकच गाणं रिपीट करू शकता, पण त्याच्यासाठी 2 रूल येतं. रूल म्हणजे कुठला की आता कॉपीराईटचे नियम काय. जर गाणं समजा यूट्यूब म्युझिक लायब्ररीतलं असेल किंवा यूट्यूबवर उपलब्ध असलेले यूज दिस साऊंड पर्यायातून घेतलं असेल तर तुम्ही ते रिपीट करून वापरू शकता. पण जर स्वतःचं अपलोड केलेलं कॉपीरायटेड गाणं असेल आणि रिपीट केलं तर यूट्यूब कॉपीराईट क्लेम टाकू शकतो. म्हणजे स्वतः म्हणजे कसं आहे की गाणं एखाद्या कंपनीचं आहे, म्युझिक कंपनीचं, डिस्ट्रीब्युटरचं, तर ते लोक तुम्हाला क्लेम देऊ शकतात किंवा स्ट्राईक देऊ शकतात. ते आपण कसं पाहू. आता समजा शॉर्ट 15-30 किंवा 60 मिनटापर्यंत असू शकतात. आता त्याचा वेळही वाढलेला आहे शॉर्टचा. पण जर तुम्हाला एखाद्या गाण्याचा छोटासा भाग रिपीट करायचा असेल तर समजा तुम्ही वेगवेगळ्या एडिटिंग सॉफ्टवेअरवरनं करून ते एडिट करू शकता. म्हणजे काय की तुम्ही गाणं रिपीट करू शकता, पण ते यूट्यूबच्या कॉपीराईट पॉलिसीमध्ये परवानगी असलेलं ऑडिओ असलं पाहिजेत. आता लक्षात ठेवा, कॉपीराईट क्लेम म्हणजे कसं असतं, व्हिडिओ डिलीट होत नाही पण मॉनिटराईजची कमाई तुम्हाला मिळत नाही. पैसे थेट गाण्याच्या मालकाला, म्युझिक कंपनीला किंवा सिंगरला जात असतात. कधी कधी मोठ्या उल्लंघनासाठी व्हिडिओ ब्लॉकसुद्धा होऊ शकतो. विशेषतः जर गाणं फक्त ऑडिओ म्हणून वापरलं असेल तर क्लेम येत नाही. बघा, जर तुमचं गाणं यूट्यूब शॉर्टच्या म्युझिक लायब्ररीमधून किंवा ॲड साऊंड करून टाकलं तर क्लेम येत नाही. जर गाणं रॉयल्टी फ्री, कॉपीराईट फ्री असेल तर क्लेम येत नाही. जर स्वतः कंपोज केलेलं किंवा तुमचं ओरिजिनल ऑडिओ असेल तर काहीच अडचण येत नाही. सोपं सांगायचं झालं तर यूट्यूब म्युझिक लायब्ररीमधून गाणं निवडलं असेल तर सेफ, बाकी ठिकाणी रिस्की आहे. आणि जर ते गाणं तुमच्या स्वतःचं असेल तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे. आता पहा, तुमचं स्वतःचं कंपोज केलेलं ओरिजिनल ऑडिओ असेल तर तुम्हाला पूर्ण हक्क आहे. 100% कॉपीराईट ओनर आहे तुम्हीच. तुम्ही ते यूट्यूब शॉर्टमध्ये रिपीट करू शकता, लूप करून किंवा कितीही वेळा वापरून अपलोड करू शकता. त्यावर कुठलाही कॉपीराईट क्लेम येणार नाही, कारण ऑडिओवर तुम्हीच मालक आहात. अशावेळी यूट्यूब तुमचं गाणं मॉनिटराईज पण करेल आणि पैसे थेट तुमच्याकडे जातील. फक्त लक्षात ठेवा, जर तुम्ही ते गाणे म्युझिक डिस्ट्रीब्युशन सर्व्हिसेस म्हणजे कसं जे काही CD बेबी, ट्यूनकोर वगैरे असे दुसरे आहेत, शॉपिफाय, ॲपल म्युझिक, यूट्यूब म्युझिक बी आहे, जर रिलीज केलं असेल तर यूट्यूब काय करतं, कंटेंट्स ID सिस्टीम कधी तुमच्याच गाण्यावर क्लेम दाखवू शकतो. पण हा क्लेम फक्त तुमच्याच खात्यात येतो, त्यामुळे पैसे हे तुम्हालाच मिळतात. म्हणजे सरळ उत्तर काय आहे की तुमचं स्वतःचं ओरिजिनल गाणं कितीही वेळा रिपीट करून यूट्यूब शॉर्ट्समध्ये तुम्ही वापरू शकता.